शरद पवारांच्या निकालाबाबतच्या संशयाला फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंचंही प्रत्युत्तर। रडीचा डाव बंद करून निकाल खुल्या दिलाने स्वीकारण्याचं आवाहन। विधानसभा निवडणुकीचे निकाल संशयास्पद, शरद पवारांचं मार्करवाडीमध्ये वक्तव्य। ईव्हीएम लोकांनाच नको मग हट्ट कशासाठी, पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल। मुंबई ओरबाडली जात असताना शंढ म्हणून गप्प बसणार का, मनसे कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना ठाकरेंचा सवाल। दिशा आणि हेतू नसलेल्या पक्षात कार्यकर्त्यांना किंमत नाही, नाव न घेता मनसेवर हल्लाबोल। अबू आझमी भाजपची बी टीम असल्यासारखं काम करतेय, आदित्य ठाकरेंचा आरोप। तर लोकसभेत समाजवादी पक्षानं तुमचा प्रचार केला तेव्हा बी टीम नव्हतो का, रईस शेख यांचं सणसणीत प्रत्युत्तर। संजय राठोड आणि अब्दुल सत्तारांना डच्चू मिळण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी मांडला आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक। सरनाईक, खोतकर, गोगावले यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित। राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड। महाविकास आघाडीकडून कोणाचाही अर्ज नाही, उद्या पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया। विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथ सोहळा पूर्ण। 288 पैकी 280 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। 8 आमदारांना उद्या किंवा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देणार शपथ। महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यावं। पटोले, वडेट्टीवार, भास्कर जाधवांची फडणवीसांना भेटून मागणी। फडणवीस म्हणाले, सकारात्मक विचार करू। घाटकोपरमधील मनसे कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का। मुंबई महापालिकेकडून सिंहगड इन्स्टिट्यूटच्या 26 इमारती सील। 47 कोटींचा कर थकवल्याने कारवाई। 1 महिन्यात रक्कम न भरल्यास इमारतींचा लिलाव करण्याचा इशारा। तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नाशिकच्या पिंपळगावमध्ये हिंदू संघटनांचा भव्य मोर्चा। शौर्य दिनानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण केल्याचा आरोप। दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची भारतावर 10 विकेट्सने मात। फलंदाजांची दोन्ही डावातली हाराकिरी भारताला भोवली। 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।